बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे मार्क्स आणि तुमची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करा. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण तुमचं शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बघणार आहोत बाळांनो. परवाच्या रात्री तुमची आन्सर की आली. ठीक आहे. आन्सर की आल्यानंतर आपण ऍव्हरेज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तोपर्यंत आपल्याकडे इनफ डेटा नव्हता की कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट मॉडरेट होती, कोणती शिफ्ट डिफिकल्ट होती हे डिटरमाइन करण्याचा. ठीक आहे. पण आता आपल्याकडे तो डेटा आलेला आहे. त्यानुसार मी तुम्हाला शिफ्टची डिफिकल्टी लेवल, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सगळ्या गोष्टी आज एक्सप्लेन करणार आहे. डिटेल व्हिडिओ होणार आहे बाळांनो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगलं कॉलेज मिळवून देण्याचं ध्येय. ठीक आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना मी एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचू इच्छितो. म्हणून प्रत्येक विद्यार्थी सबस्क्राईब नक्कीच करेल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे. कॅप राऊंडच्या रिलेटेड सगळ्या अपडेट्स आता व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघूया आपण आता शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. ठीक आहे. शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कसं अफेक्ट करते हे पहिले समजून घ्या बाळांनो. ठीक आहे. जर तुमची शिफ्ट इझी राहिली बाळांनो, तुम्हाला खूप जास्त स्कोर करावा लागतो तेवढ्या पर्सेंटाईलसाठी. जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट राहिली तर तुमचं कमी मार्क्समध्ये पण तुमचा चांगले पर्सेंटाईल येऊ लागतात बेसिकली. ठीक आहे. मीडियम शिफ्टला मीडियम पर्सेंटाईल येतात. ठीक आहे. फॉर याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो. फॉर एक्झाम्पल 3 फ्रेंड्स आहेत बाळांनो, सलमान, अभिषेक, विवेक. ठीक आहे. नावांवरती नका जाऊ. ठीक आहे. 3 फ्रेंड्स आहेत, 160 मार्क्स आहेत तिघांचे. जर अभिषेकला 160 मार्क्सला 99 पर्सेंटाईल येत आहे, तर इझी शिफ्ट वाल्याला किती येतील माहिती? 98.5 पर्सेंटाईल येतील. डिफिकल्ट शिफ्ट वाल्याला इथं 99.9 पर्सेंटाईल येतील. आता तिघांनी स्कोर तर 160च केला, तिघांचे सेम पर्सेंटाईल यायला हवे नाही, पण शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलनुसार तुमचे पर्सेंटाईल व्हॅरी करतात. ठीक आहे. इझी शिफ्टमध्ये तुमचे कमी होऊन गेले पर्सेंटाईल, डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुमचे पर्सेंटाईल वाढून गेले. आता शिफ्ट डिफिकल्ट आहे की शिफ्ट इझी हे कोण डिसाईड करतं? शिफ्टचा टॉपर. फॉर एक्झाम्पल 12th मे ची शिफ्ट आहे, 12th मे ची शिफ्ट 1 है ना, आणि 12th मे ची शिफ्ट 2 आहे ना, हे 2 शिफ्ट आहे. याचा टॉपर निघाला समजा 160 मार्काचा, याचा टॉपर निघाला 180 मार्काचा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तर काय कन्सिडर होतं इथून? 12th मे ची शिफ्ट 2 इझी होती, कारण त्या शिफ्टमध्ये टॉपर जास्त निघालेला आहे. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत. जास्त मार्क काय आहेत? कारण शिफ्ट इझी होती आणि याच्या कम्पेअर टू ही शिफ्ट काय होती? तुमची टफर साईड होती. गोष्ट समजली? शिफ्टचा टॉपर डिसाईड करतो बेसिकली. ठीक आहे. आता आपण बघूया ऍक्च्युअली मध्ये कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट टफ होती, कोणती शिफ्ट मॉडरेट होती. ठीक आहे. आता 12th मे ची जी शिफ्ट 1 होती बाळांनो, ती तुमची टफ साईडला होती. काय होती? तुमची टफर साईडला होती. ठीक आहे. पहिली शिफ्ट तुमची टफ होती. ठीक आहे. डिफिकल्ट कॅटेगरीज मध्ये ही शिफ्ट येणार आहे बाळांनो. 12th मे ची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो. काय होती? मॉडरेट होती. ठीक आहे. 3 कॅटेगरीज मध्ये मी डिवाइड करतोय. ठीक आहे. इझी, मॉडरेट आणि तुमचं टफ. गोष्ट समजते? ठीक आहे. चला, आता 12th मे ची झाली. आता 13th मे बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची 13th मे ची मॉडरेट शिफ्ट होती बाळांनो. ठीक आहे. आणि शिफ्ट 2 तुमची 13th मे ची ही इझी टू मॉडरेट शिफ्ट होती बाळांनो. काय होती इथं? इझी टू मॉडरेट, म्हणजे तुम्ही इझी कन्सिडर करू शकतात बाळांनो या शिफ्टला. ठीक आहे. आता बाकीच्या शिफ्ट पण बघूया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क्स असतील बाळांनो, तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात काउन्सिलिंगचे. असे काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये शिकताय. का रे बाळांनो? योग्य कॉलेज लिस्ट बनवली काउन्सिलर कडून, योग्य काउन्सिलिंग केली, योग्य डॉक्युमेंटेशन केलं, योग्य राऊंड्स खेळले. कॅप राऊंड 1 मध्ये फ्रीज करायचं, फ्लोट करायचं, पुढच्या राऊंडला खेळायचं का नाही खेळायचं, हे सगळं मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं बाळांनो. त्यामुळे ते टॉप कॉलेजमध्ये आहेत आज. ठीक आहे. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप छान पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजचं नॉलेज आहे ना, तर स्वतःहून करू शकतात प्रत्येक गोष्ट. जर नाही आहे ना, तर काउन्सिलर कडून व्यवस्थित करून घ्या. कारण आता तुमच्या 1000 स्टेप्स असणार आहेत बाळांनो. हा फॉर्म भरायचा, तो फॉर्म भरायचा, इथं हे कॉलेजेस टाकायचे, तिथं ते कॉलेजेस टाकायचे. ठीक आहे. इथं एक मायनर चूक झाली ना बाळांनो, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. आणि ही चूक तुमच्याकडून नको व्हायला, त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे. ठीक आहे. तुमचं डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, प्रत्येक गोष्ट इन्क्लुडेड असते. ठीक आहे.
तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन केला जातो बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी ते तुमच्या सोबत असतात. ठीक आहे. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट सुद्धा तेच बनवतात. ठीक आहे. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय आणि त्यानुसार ती कॉलेज लिस्ट बसते आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज आपल्याला टार्गेट करता येतं. ठीक आहे. जरी तुमचे हाय मार्क्स असतील बाळांनो तरी अजून सुद्धा ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेस समजणं, काउन्सिलिंग करणं, कॉलेज लिस्ट बनवणं, जर हे 50% काम व्यवस्थित नाही गेले अजून पण तुम्ही थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये जाऊ शकतात. आणि जर तुमचे लो मार्क्स असतील बाळांनो अजूनही खचून जाऊ नका. 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं तर तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार. बेस्ट कॉलेज लिस्ट आणि बेस्ट काउन्सिलिंगच तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवते बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. ठीक आहे. तुम्ही कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या पण करून घ्या बाळांनो. ठीक आहे. इथं कोणतीही गोष्ट चुकायला नको हवी आहे तुमची. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. ठीक आहे. आणि आता जर चूक झाली फक्त तुम्ही नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट नाही करणार, त्यानंतरही रिग्रेट करणार बाळांनो. ठीक आहे. म्हणून चूक नका करू. चला आता 15 मेच्या शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 15 मेची शिफ्ट तुमची शिफ्ट 1 पण तुमची टफर साईडला होती बाळांनो आणि शिफ्ट 2 पण तुमची टफर साईडला होती थोडी. ठीक आहे. 18 मे, आता 16-17 ला पेपर नव्हता. 18 मेच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती. ठीक आहे. 18 मेची शिफ्ट 2 जी होती बाळांनो ती तुमची थोडीशी टफर साईड होती. ठीक आहे. आता अटेम्प्ट 1च्या कम्पेअर टू अटेम्प्ट 2च्या शिफ्ट थोड्याशा टफर साईड होत्या बाळांनो. अटेम्प्ट 1 मध्ये खूप जास्त शिफ्ट मॉडरेट होत्या तुमच्या, है ना. आता 19 मे बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 19 मेची जी शिफ्ट 1 आहे, ठीक आहे, ती तुमची कॅटेगराईज होते तुमची टफर साईडला बाळांनो. आणि शिफ्ट 2 जी आहे बाळांनो ती मॉडरेट साईडला कॅटेगराईज होते. ठीक आहे. आणि 20 एप्रिलची बाळांनो तुमची शिफ्ट 1 जी आहे ती तुमची इझी साईडला, इझी टू मॉडरेट तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. आणि शिफ्ट 2 जी आहे बाळांनो तुमची 20 मेची ती तुमची मॉडरेटमध्ये कॅटेगराईज होते. आता भरपूर विद्यार्थी ऑफेंड होत जातात. ज्यांची शिफ्ट मी इझी टू मॉडरेट सांगितली ते सांगतात पॉसिबलच नाही, आम्हाला तर टफ गेलेली. ठीक आहे. म्हणून तुम्हाला रियालिटी समजून घ्यावी लागेल. ठीक आहे. मॅक्झिमम स्टुडंट कडून डेटा घेतलेला असतो. ठीक आहे. शिफ्टचा टॉपर कितीचा निघाला त्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी अनालिसिस केलेली असते. ठीक आहे. आता तुम्हाला शिफ्टची डिफिकल्टी लेवल समजली, तुमची शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, टफ होती हे समजलं तुम्हाला. आता त्या शिफ्टनुसार किती पर्सेंट येईल त्यावरती बोलूया. ठीक आहे. 21 मेला कोणती शिफ्ट झाली नव्हती. ठीक आहे. मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बोलूयात. पण तुम्हाला काल पण मी बोललो होतो की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल मध्ये यावेळेस शिफ्ट 2 ला तुम्हाला अटेम्प्ट 2 ला तुमचे पर्सेंटाईल वाढणार आहेत. फॉर एक्झाम्पल अटेम्प्ट 1 मध्ये तुमचे 100 मार्काला 95 पर्सेंटाईल येत होते, तर तेच 100 मार्काला अटेम्प्ट 2 मध्ये बाळांनो तुमचे 96 पर्सेंटाईल येतील. 100% या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. का झालं हे? ठीक आहे. फर्स्ट अटेम्प्टला किती स्टुडंट बसले होते बाळांनो? 4,74,000. ठीक आहे. आणि टोटल शिफ्ट किती होत्या? 16 शिफ्ट होत्या. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये किती स्टुडंट होते? 29,666. 29,666 विद्यार्थी प्रत्येक शिफ्टमध्ये होते बाळांनो. म्हणजे 1% ओलांडण्यासाठी याला डिवायडेड बाय जर 100 केलं 296 विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे सोडावं लागेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 95% वरून 96% वरती जायचंय तर 296 विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे सोडावं लागेल बाळांनो. त्याच जागेवर जर अटेम्प्ट 2 बद्दल जर बोलायला गेलं बाळांनो 3,21,000 विद्यार्थी बसलेले आहेत. 16 शिफ्ट होत्या टोटल. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 20,119 विद्यार्थी होते प्रत्येक शिफ्टमध्ये. ठीक आहे. जर 20,119 ला जर 100 ने डिवाइड केलं तर तुमचे येतं बाळांनो 201. म्हणजे 1% ओलांडण्यासाठी फक्त 201 विद्यार्थ्यांना मागे सोडायचंय. इथं अटेम्प्ट 2 ला किती विद्यार्थ्यांना मागे सोडायचंय? 201. अटेम्प्ट 1 ला किती विद्यार्थ्यांना मागे सोडायचं होतं? 296. म्हणजे 1% ओलांडण्यासाठी एफर्ट्स कुठे जास्त घ्यावे लागतात? अटेम्प्ट 1 ला. म्हणजे अटेम्प्ट 1 ला थोडेसे कमी पर्सेंटाईल येतील अटेम्प्ट 2 पेक्षा. गोष्ट समजली? अटेम्प्ट 2 ला तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल वाढलेले असतील. आता कितीने वाढतील तेच आपल्याला आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल मध्ये बघायचंय बाळांनो. ठीक आहे. आता मी तुम्हाला मोस्ट ॲक्युरेट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला तुमची क्लिअर पर्सेंटाईल आजच माहीत पडून जाईल. ठीक आहे. जर 180 प्लस तुम्ही स्कोर केलेला आहे बाळांनो, 2 विद्यार्थी आहेत 180 वाले, त्यांनी मला काल कॉल केला होता काउन्सिलिंगसाठी. ठीक आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. जर तुम्ही 180 प्लस आहेत बाळांनो, ठीक आहे, 99.9 त्यांचे 180 प्लस होते ना, मी त्यांना स्वतः सांगून दिलं की तुम्हाला काउन्सिलिंगची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. तुम्ही COEP VGTI टाका, तुम्हाला लागून जाईल ते. ठीक आहे. त्यांना गरज नव्हती. पण जर तुमचे 150 पेक्षा किंवा 160 पेक्षा कमी मार्क आहेत तर तुम्हाला गरज आहे बाळांनो. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. 99.9 प्लस पर्सेंटाईल येतील तुम्हाला 180 प्लस वाल्याला. ठीक आहे. त्याच जागेवर इझी जर तुमची शिफ्ट असेल बाळांनो तुम्हाला 99.6 येतील पर्सेंटाईल. आणि जर तुमची टफ असेल बाळांनो तुम्हाला 99.99 प्लस येतील बाळांनो. ठीक आहे.
जर तुमची शिफ्ट 180 ते 160 ते 180च्या दरम्यान असेल तर तुम्हाला 99.5 प्लस पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल तर तुम्ही तुमचे 99 प्लस येतील बाळांनो. जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर तुमचे 99.8 प्लस पर्सेंटाईल येतील. जर तुमचं 140 ते 160 मार्क आले बाळांनो 98.5 पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार मीडियम शिफ्टमध्ये. इझी शिफ्टमध्ये तुम्ही 96.5 पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही 98.5 पर्सेंटाईल स्कोर करणार. 130 ते 140च्या दरम्यान जर तुमचा स्कोर आहे बाळांनो तुम्ही 96.5 पर्सेंटाईल स्कोर करणार इझी शिफ्टमध्ये. मॉडरेट शिफ्टमध्ये 97.5 प्लस करणार बाळांनो आणि टफ शिफ्टमध्ये 98.5 करणार. ठीक आहे, गोष्ट समजते. सॉरी, इथं तुम्ही 99 स्कोर करणार. ठीक आहे, इथं चुकलंय. इथं 99 स्कोर करणार आणि इथं तुम्ही 98.5 करणार. 140 ते 160 आले तर तुम्ही 99 पर्सेंटाईल स्कोर करणार डिफिकल्ट शिफ्टमध्ये आणि 130 ते 140च्या दरम्यान आले तर तुम्ही डिफिकल्ट शिफ्टमध्ये 98.5 स्कोर करणार. ठीक आहे, त्याच जागेवर आता 120 ते 130च्या दरम्यान जर तुमचा स्कोर येतोय बाळांनो तुम्ही 96 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार इझी शिफ्टमध्ये. 97 प्लस स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये आणि 98 प्लस स्कोर करणार तुम्ही डिफिकल्ट शिफ्टमध्ये. 110 ते 120च्या दरम्यान बाळांनो 95 इथं तुम्ही स्कोर करणार. इथं 96 करणार बाळांनो. इथं तुम्ही 97 प्लस करणार. ठीक आहे. जर 100 ते 110 मध्ये तुमचा स्कोर आलाय तर तुम्ही 94 पर्सेंटाईल इथं स्कोर करणार. 95 पर्सेंटाईल इथं स्कोर करणार बाळांनो. 96 पर्सेंटाईल डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही स्कोर करणार. जर तुमचे 95 ते 100 मार्क येत आहे बाळांनो तुम्ही 93 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझीमध्ये 94 प्लस करणार. मॉडरेटमध्ये आणि डिफिकल्टमध्ये 95 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. त्याच जागेवर जर तुमची शिफ्ट तर जर तुमचे मार्क 90 ते 95 मध्ये असतील तर इझी शिफ्टमध्ये 91 प्लस पर्सेंटाईल येतील. मॉडरेट शिफ्टमध्ये 92 आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये 93 प्लस बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर 85 ते 90 असेल तर तुमचं इझी शिफ्टमध्ये 87 पर्सेंटाईल बाळांनो. इथं 89 प्लस पर्सेंटाईल बाळांनो आणि इथं तुमचे 90 प्लस पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार. आता बघा 87 आणि 90 म्हणजे 3 पर्सेंटाईलचा डिफरन्स पडून गेला. 3 पर्सेंटाईल मध्ये खूप जास्त रँक खाली येऊन लागते तुमची, है ना. तर हा शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलचा फरक असतो बाळांनो. जर तुमचे 75 ते 85च्या दरम्यान मार्क येत आहे, ठीक आहे, जस्ट अ सेकंड, हा 75 ते 85च्या दरम्यान जर तुम्ही इथं 74 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. इथं तुम्ही 77 प्लस करणार आणि इथं तुम्ही 80 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. डिफिकल्ट वाले 75 मार्काला सुद्धा 80 पर्सेंटाईल स्कोर करताय. ठीक आहे. 60 जर मार्क असतील तुमचे 60 ते 75च्या दरम्यान जर तुम्ही इथं 62 पर्सेंटाईल स्कोर करणार. इथं 65 प्लस बाळांनो आणि इथं तुम्ही करणार 68 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. ठीक आहे. जर तुमचे 40 ते 60च्या दरम्यान येत आहे बाळांनो तुम्ही 50 प्लस पर्सेंटाईल इथं स्कोर करणार. 55 प्लस पर्सेंटाईल इथं स्कोर करणार आणि 60 प्लस पर्सेंटाईल इथं स्कोर करणार. आता हे झालं बाळांनो शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. तुमची शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, टफ होती, त्यानुसार तुमचे किती मार्क्स वरती किती पर्सेंटाईल येतील या गोष्टीची तुम्हाला क्लॅरिटी आली असेल बाळांनो. ठीक आहे. ऑन पॉईंट प्रत्येक गोष्टीला मी एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. आता जर तुमचे कमी मार्क जरी असतील बाळांनो तरी एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. जर तुमचे 60, 70, 80, 90, 100 किती मार्क असतील बाळांनो त्या मार्कांनुसार आपण एक टॉप टियर कॉलेज भेटू शकतो या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. मी असं नाही म्हणत 40 मार्काला सीओईपी भेटून जाईल, जे की पॉसिबल नाहीये. ठीक आहे, डेफिनेटली नॉट पॉसिबल. पण 40 मार्कानुसार जर 10 कॉलेज लागताय ना महाराष्ट्रातले त्याच्यातला नंबर 1 लागेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि योग्य निर्णय घ्या बाळांनो या प्रसंगी. ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली, 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.